पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बदल फक्त आहे की या प्रोजेक्टवर यापुढे मेहताजकडनं रितेश असेल। सर सॉरी मी नाही पाहिलं सर। सर बघू कुठे कुठे लागलं? गरम सूप भाजलं सर। बघू हात बघू इथे लागलाय का? या हाताला सर एक सेकंड एक मिनिट मी पुसते काय करताय तुम्ही? थांबा भाजलंय तुम्हाला खूप मी पुसते सर। ओके बघा इट्स ओके आय एम फाईन। सर पाणी लावलं ना की तुम्हाला बरं वाटेल। हा सर इट्स ओके थांबा। सर बघू कुठे? रेवती अरे बापरे इथे पण भाजलंय का? इथे पण सांडलंय? फाईन इट्स ओके। हे एक मिनिट धरा आहे थांबा। मी ना काय करताय? मी तुम्हाला हे बांधून देते। नाही बांधू नका। हे ना मी बांधते। सर बघू तुम्ही असं ते मला भाजलंय बांधू नका। ऐका माझं ऐका रे असं बांधायचं नसतं त्याला। थोडं आय नो पण मी पाणी तुम्ही काय करताय तुम्ही? इथे पण भाजलंय। एक काम करा रेवती तुम्ही प्लीज। भाजलंय तुम्हाला? आय एम फाईन सर तुम्ही थांबा जरा प्लीज। सर ऐका माझं मला बघू दे। रेवती टीचर हिलाही आत्ताच यायचं होतं। सर आले की एक मिनिट सोडत नाही त्यांना। लगेच आपला पाठलाग सुरू। फ्रेंड काय झालं? अगं माझ्यामुळे ना सरांना चटका बसला। ते गरम सूप सरांच्या हातावर सांडलं। काय फ्रेंडला चटका बसला? बघू फ्रेंड। इट्स ओके। मी ते बांधून देते तुम्हाला परत। नाही बांधायचं नसतं। रेवती टीचर चटका बसल्यावर बांधायचं नसतं। त्याने फ्रेंडला बरं नाही वाटणार। चटका बसल्यावर बर्फ किंवा पाणी लावायचं असतो। त्याच्यानंतर मलम लावायचं असतो। हो ना फ्रेंड? हो बेटा मी तेच सांगत होतो ना। चल मी तुला मलम लावून देते। चल सर सॉरी माझी चूक झाली। मला खरंच कळलं नाही पण मी नाही मुद्दाम नाही केलं। इट्स ओके इट वॉज अन ऍक्सिडेंट। होतात अशा गोष्टी। फक्त यापुढे जरा प्लीज थोडं सांभाळत जा। हो सर। फ्रेंड तू इथे बोलत काय बसलाय? चल लवकर चटका बसलाय। चल हिलाही नेमकं आत्ताच यायचं। एवढीशी आहे पण सतत आपलं मध्ये किंजू आज या खावं काजू बदाम पिस्ता खावं पण ड्रायफ्रुट्स का खायचे? ड्रायफ्रुट्स डे का? अरे ड्रायफ्रूट डे वगैरे काय नाही किंजू। अबा एकदम ओरिजिनल भेटला की लगन ना फोटो पण ओरिजिनल नो मॉर्फिंग ऍट ऑल। आता आपण फक्त काजू बदाम आणि पिस्ते खायचे। पूरा ओरिजिनल फोटो छे। आहे ना गुड न्यूज मॅग? रितेश अनुदीचं लग्न झालं यात गुड न्यूज काय? काय पण बोलतोस तू? तिने त्या आपल्याच दुश्मनाबरोबर लपून छपून लग्न केलं काय आणि आपल्याच घरात राहते? रितेश मला वाटतंय ती ना त्या चौधरीचा जासूस बनून आलीये घरात। आज तर कन्फ्युजन छे किंजू। हे शोधावं लागेल। रितेश भाई अनुबेन अरे आओ ने। सॉरी डिस्टर्ब नाही केलं ना? नाही नॉट एट ऑल। कम ऍक्च्युली मी हे सांगायला आले होते की आपण जी चौधरींबरोबर जॉईंट व्हेंचर जे सुरू केलं ना त्याच्या
ह्या पुढच्या मीटिंग सगळ्या तुम्हीच करा. मी नाही ते काय अनुबेन, ते जॉईंट व्हेंचरची आयडिया तुझी आहे ने. आता तूच काकांना कन्व्हिन्स केलं, काकांची भांडली, आता आता तूच परत बॅक ऑफ करते. अनुबेन मला सांग, काय प्रॉब्लेम आहे काय? हा, ते चौधरीच्या पिल्लांनी काय प्रॉब्लेम केला असेल तर मला सांग. मी हा मोठा भाईचे नाही, मी बघून घेतो त्याला. नाही तसं काही नाहीये, थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण तू कंटिन्यू कर ना, मला अपडेट्स दे. नाही म्हणजे मी करीन, पण ते एकदा काकांना बोलायला पाहिजे ना. हा म्हणजे तुला माहिती आहे ना, ते ऑक्सिजनच्या वेळी कसं झालं, मग ते सगळं बांधा, ते काकांचा गुस्सा, मोतीचूरला लड्डू, ते नको. आपण काकाजींशी बोलून घेऊया ना एकदा. पण मी काय म्हणते रितेश, अनुदी, रितेश करेल प्रोजेक्ट, मी समजवते त्याला. किंजू ऐक माझं, असं नाही. अरे रितेश, अनुदी आणि मला तुझ्यावर विश्वास आहे, तू चांगलं करशील ना. मला आता विश्वास नाही. हा, इकडे उभी राहा. ऐक माझं, काय कसं आहे ना अनु, हे बघ मला काय म्हणायचं, एकदा काकाजींची एकदा रितेश, अरे अनुदी, तू प्रोजेक्ट बहुत डेंजर है रितेश, तू चांगलं करशील, तू कर तो प्रोजेक्ट ना, है ना अनुदी? मला माहितीये डेंजर तो प्रोजेक्ट नाही. तू हा इकडे उभी राहा ना. आता मी बोलतो ना अनुबेनची, चुप नाही, ते जॉईंट व्हेंचर आहे बघ, ते जॉईंट. अनुदी, हा मला डेंजर बोलला. रितेश, तू मला डेंजर बोललास, मी डेंजर छे? डेंजर छे का मी? डेंजर छे? अनुदी काय बोलतो मला अनुदी? डेंजर हाय नाही, तू चुप बस. ठीक आहे, ओके, फाईन. अनुबेन काय अनुबेन, आता तू पण बोलते, माझी बायको पण बोलते, मग करतो नाही मी प्रोजेक्ट. काय टेन्शन नाही, बांधतो ना ती. डन. थँक्यू किंजल. तू मला डेंजर बोलला रितेश? तू डेंजर नाही, तू मोठा डेंजर आहे. हे काय ठाकूरजी, तुला काय मला भरवायचंय काय? सॉरी रितेश, सॉरी. सॉरी काय सॉरी, तर मेलो असतो दोघे पण एक बातची. लोकांना ना चानस आयुष्यात शोधायला लागतो. अरे ते स्मिता छे ने, याच्याकडे चानस असा कॅटवॉक करत येतो. चौधरी आणि मेहताच्या जॉईंट व्हेंचर मध्ये स्टेप नंबर 1 म्हणजे यशवर्धन चौधरीच्या घरी मीटिंग करायची. एक फ्रेंडली मीटिंग तर व्हायला पाहिजे ना या फोटोसाठी. हात सोडा ना, तसं बरं नाही दिसत. अहो हे बघा, इथे लोक, ऐका, इथे लोकांनी पाहिलं ना तर लोक काय म्हणतील, एवढ्या मोठ्या मुलाला एवढी मोठी मुलगी सोडायला आली, कसं वाटेल? मग कोणी विचारलं तर बिंदास सांगा ना. काय आम्हाला वेळच नसतो म्हणून ऑफिस ते घर असा गाडीवरचा वेळ काढलाय. हा, कारण का मी तर इतका बिझी माणूस आहे की मला माझ्या फियॉन्सीला द्यायला एवढाच वेळ मिळतो. अच्छा, टोमणा मारता ना तुम्ही मला? टोमणा नाही, टॉन्ट मारते. कधी तर मराठी शब्द वापरत जा सर. मराठी शिकायला तुमच्याशी लग्न करतोय, पण आता सोडलं ना, थँक्यू, या तुम्ही. नाही तर मला, तू इथे? मला वाटलंच. आमचं घर ऑफिस आणि तुझ्या घराच्या ऑन द वे येतं का? नाही काय नाही, म्हणजे वाट वेगळी आहे, पण इट्स ओके. इट्स ओके कसं? समीरला सोडायला आलीयस ना? नाही. नाही? हो, म्हणजे काय म्हणजे? सकाळपासून असतेस ना त्याच्या बरोबर? मग ऑफिस मधले 9 तास पुरत नाहीत तुला? नाही पण तुला घर आहे ना, घरी आई असते ना, ऑफिस झाल्यावर सरळ घरी जावं ना. सारखं आपलं समीर 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 समीर, त्याला त्याचं काहीतरी आयुष्य आहे ना, मग जगू दे ना त्याला. मी इथे आल्यापासून अजिबात वेळ देऊ शकला नाहीये तुम्हाला. ताई, अगं ताई, तू किती म्हणजे एका मागोमाग एक किती बोलतेस तिच्याशी, थोडं काही एवढं झालं नाहीये, रिलॅक्स, थोडी शांत हो. अगं काय झालं, ऑफिस मधून आम्ही एकत्र निघालो, ती मला म्हणाली मी तुम्हाला सोडते, मग सोडला, आता झालं, चालली हो की नाही शेफाली, बाय. हो, पण मला तुझा वेळ मिळत नाहीये हे महत्वाचे. ती सांग. एक मिनिट ताई, तुम्हाला जसं वाटतं ना की सतत मी यांच्या अवतीभोवती असते, तर असं नाहीये. मलाच ऍडजस्ट करावं लागतंय सगळं, आणि आम्हाला वेळ मिळत नाही ना, म्हणून म्हटलं की गाडी येताना घरावरून यावं.
घरी जाताना गाडीवरून यावं असं ती म्हणाली, पण नाही पण ऐका ना. नाही 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 नाही. खरं तर तुला एवढा सुद्धा वेळ नाही मिळायला पाहिजे. का? एक मिनिट, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? नाही, तुम्ही सकाळी यश सरांना पण काहीतरी म्हणालात ना माझ्याबद्दल. मी 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 यश हो, तू- ऐका एक नाही, मिनिट, मी आता माझं महत्वाचं आहे. मी काय म्हणतो, कशाला शब्दाने शब्द वाढवताय? ती म्हणाली तरी तिच्या मनात तसं काही नसतं. ती निष्पाप आहे खूप. एक मिनिट तू थांब जरा समीर. म्हणजे हे हिला कोणी सांगितलं? यशने सांगितलं का? देवा, म्हणजे सगळेच जण एकमेकांकडे चुगल्या करतात वाटतं. चुगल्या? मग काय? तुम्ही कोणाबद्दल बोलताय कळतंय का तुम्हाला ताई? यश सरांना ना हे असं सगळ्यांसारख्या चुगल्या वगैरे करायला आवडत नाही. आणि पहिली गोष्ट, ते फक्त माझे बॉस नाहीयेत, तर ते माझे फ्रेंड आहेत आणि माझी फॅमिली सुद्धा आहे. तुम्हाला विचारतात ना ते काय झालं तर? विचारतात की नाही? अरे हो, त्यांना जर काही काळजी वाटली ना तर ते विचारतात. असं इतकी काळजी करणारी माणसं तुझ्या आजूबाजूला आहे, मग समीर कशाला हवाय तुला? मी एक काम करतो, इथे पटकन नळ बांधायला घेतो. कशाला? म्हणजे लोकांना वाटेल तरी ही भांडणं नळावरची आहेत म्हणून. अरे गप्पा काय बसा, एक मिनिट थांबा. आता मी बोलणार. ताई मला एक सांग, मी ऑफिस मधून आल्यानंतर तुझ्याशी बोलत बसतो की नाही? बघा ना, तुला वेळ देतो की नाही? बघा. तुम्ही बोला, मी बघत बसतो. सांगतो तुम्हाला थोडं थांबा, तर कशाला मध्ये मध्ये बघा बघा करताय? तुम्ही जरा शांत व्हा ना प्लीज. सर, तुम्हाला कळतंय का त्या काय बोलतायत? काय? त्या बोलतायत माझ्या भावाला सोडून जा. तुम्हाला चालणार आहे का मी तुम्हाला सोडून गेलेलं? नाही, मला फक्त एवढं सांगा, मग मी जाते माझ्या घरी. हो हो, म्हणजे मी तुम्हाला सोडलेलं चालणार आहे? अहो नाही शेफाली, मी म्हणतोय तुम्ही आता घरी गेलेलं मला चालणार आहे, त्याच्यावर मी हो म्हणतोय. हो, ती भलत्या दिशेने चालणार. नाही, बरोबर बोललीस तू. तू त्याला सोडून गेलीस ना तर मला चालणार आहे. तुम्ही थोडं थांबा ना यार प्लीज. शेफाली, मी तुम्हाला काय म्हणतो हे बघा, तुम्ही आता मला घरी सोडले आहेत की नाही, आपण घरी आलोय की नाही, मग आता तुम्ही शांतपणे तुमच्या घरी जा. ओके, थँक्यू. आणि ताई, आता मी घरी आलोय की नाही, मग आता तू पण घरात चल. आज त्या यशवर्धनने बायकोची फुल अँड फायनल माहिती काढून बाहेर पडायचा. फोटो मॉर्फ केलेला नाही म्हणजे काहीतरी मोठा लोचा जरूर आहे. हाय. रितेश मेहता ग्रुप ऑफ ओके. ते अपॉइंटमेंट होता यशवर्धन चौधरी के साथ. ओके, मी विचारते. हॅलो सर. हां, ते रितेश मेहता आलेत तुम्हाला भेटायला. पाठवू का त्यांना? ठीक आहे, पाठवते. सर, तुम्ही आज जाऊ शकता तिथून स्ट्रेट. ओके, थँक्यू. थँक्स अ लॉट. बाय द वे, एक फेवर हवा होता तुमचा. हां. नाही, थोडासा रॅपो बिल्डिंग. हे नेहा मॅडम, ते मिसेस नेहा यशवर्धन चौधरी, राईट? हो. थँक यू. मिसेस नेहा यशवर्धन चौधरी. તે ફોટોમાં દેખાતી વ્યક્તિનું નામ નેહા છે, બરોબર? म्हणजे ती यशवर्धनची वाईफ. पण ते तर बोलत होता त्याला त्याच्या पत्नीच्या नावाने हॉस्पिटल उभा करायचं आहे. याचा मतलब त्याची बायको हयातच नव्हती. मतलब शी इज डेड. अच्छा, હવે ધીરે ધીરે હું સમજુ છું. હેલો. बसा बसा बसा. मॉर्निंग. मी
खरं तर ऑफिशियल मीटिंग्स घरी करत नाही. म्हणजे असं काय अर्जंट नसेल तर आपण ऑफिसमध्ये भेटून बोलूया निवांत. नाही आय नो ते ऍक्च्युली अनुपेनने पण एकदम सडनली जिम्मेदारी माझ्यावर टाकली नाही. मग मी पण इकडेच कामामध्ये आव्य होतो, तर म्हटलं एकदा घरी जाऊन भेटूया ना, थोडा इन्फॉर्मल. हा म्हणजे कसं जरा कम्फर्टेबल होतं आणि ऑन अ फ्रेंडली बेसिस. मिस्टर यशवर्धन, आय एम रिअली सॉरी. हा नाही म्हणजे तुम्हाला मी काय वाटेल तसा बोललो, आडातेडा. आय एम रिअली सॉरी. ते तुमच्या वाईफ बद्दल पण कळलं. आय एम रिअली सॉरी. मला खरंच माहित नव्हतं. म्हणजे पहिले तुम्ही तसं बोलला ना, तेव्हा मला वाटलं की खरंच तुम्ही काय नाटक करताय का काय. मला बट आय एम रिअली सॉरी ना. आता काय आपण कामाचं बोलूया का? म्हणजे माझ्या काही मीटिंग्स लाईन अप आहेत, शेड्यूल थोडंसं टाईट आहे यु नो. आणि मी तेच म्हणतोय की जर काय अर्जंट नसेल तर आपण उद्या निवांत ऑफिसमध्ये भेटून पण बोलू शकतो. काय प्रॉब्लेम? म्हणजे हा माझ्या घरात रात्री बेरात्री कधी पण घुसणार आणि मी आता आलो तर ह्याला घाईचे. आता तर तुला माझ्याशी डील करायची यशवर्धन. फक्त एकदा मला ते फोटोची सगळी हकीकत कळू दे, मग बघतो. मिस्टर मेहता, रितेश मेहता. हा हा ते कामाचा ना. आणलं ना म्हणजे काय. ब्लूप्रिंट. त्यामध्ये तुम्ही आणि अनुपेने जे चेंजेस डिस्कस केले ना, ते होऊन जाते. हा नेहाचा विषय अवॉइड करतोय रितेश. काय झालंय मला असं, कामात लक्ष का नाही लागत आहे माझं. हा रितेश भाई. अनुबेन, गेस कर मी कुठे आहे. क्या मिठाईनी दुकान पासून. अरे मिठाईनी दुकान मा नव्हती, मी यशवर्धन चौधरीच्या घरी आहे, त्यांच्या समोर. रितेश भाई सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे सगळी तयारी झाली आहे ना? ते ब्लूप्रिंट्स घेतलेत ना तुम्ही, आणि बाकी सारे डिस्कशन्सचे पेपर्स? अरे हा अनुबेन वांदो नथी. एक तू त्यांच्याशी बोलून घे ने. हा एक मिनिट. हा अनुपेनला बोलायचंय. मला वाटतं आपण जे काम आहे ते आधी पूर्ण करून घेऊया आणि मग बोलूया निवांत. इट्स ओके. अनुबेन ते थोडं बिझी आहे ते मी बाहेर पडून फोन करतो. हा हो. ते अनुबेन एकदम तुमच्या वाईफ सारखी दिसते ना.